विनंती करतो की आपण आजच्या या महाभव्य सभेला संबोधित करावं। माननीय ताई, मंचावर विराजमान माझ्या प्रचारार्थ यांनी आताच इतकं समग्र आणि इतकं विस्तृत मार्गदर्शन केलं की मला प्रश्न पडला की मी आता काय बोलू। माझे मोठे बंधू पालकमंत्री धनंजय मुंडे, माझ्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार प्रकाशदादा सोळंके, आमचे 3 जिल्ह्याचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा धस, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार लक्ष्मण अण्णा पवार, आमच्या आमदार नमिता ताई, त्यांचं छोटं बाळ आजारी आहे म्हणून त्यांना अचानक रॅलीतून जावं लागलं आणि त्यांना मी म्हटलं की तुमच्याऐवजी अक्षय मुंदडा भाषण करतील, तर त्यांनी ते एवढ्या कोपऱ्यात बसले की मला दिसले नाही आणि त्यांच्या बाजूला योगेश पण बसलाय, योगेश क्षीरसागर, ते दोघं राहिलेत भाषणाचे। हे मला जरा पटलं नाही, थोडंसं मी दिलगिरी व्यक्त करते, कारण असं झालंय की मंच मोठा होता, प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांना वेळ द्यायची होती, तुम्ही दोघांनी 5-5 मिनिटं तरी बोलायला पाहिजे होतं असं मला वाटतं। मी तिथे आले पण ते म्हणले नाही ताई प्रोटोकॉल आहे, आता तुम्ही बोला, तर मी तुमची जाहीर क्षमा मागते, तुमच्यासाठी वेगळी सभा आपण घेऊ। आज मंचावर आमचे समन्वयक आदरणीय अमरसिंह पंडितजी म्हणजे भैया साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब, हवाडा देत असलेले रमेशरावजी आडसकर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर्वात जुने सहकारी आरटी जिजा, माजी आमदार केशवदादा, आमदार संजयजी दौंड, आदिनाथजी नवले माजी आमदार, बाळासाहेब दोरतल्ले, कल्याणकाका आखाडे, विजयसिंह पंडित, प्राध्यापक पी.टी. चव्हाण, नारायण शिंदे, सलीम जहांगीर, राजेंद्र मस्के, आमच्या राजेश्वरजी चव्हाण जिल्हा परिषद जिल्ह्याचे अध्यक्ष, अनिल दादा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, अण्णासाहेब मतकर रासपचे जिल्हाध्यक्ष, सुमन धस मनसेचे जिल्हाध्यक्ष, अनिल तुरुकमारे जिल्हाध्यक्ष कवाडे गट, वाल्मिक निकाळजे, श्रीराम बादाडे, आणि माझ्या समोर माझ्या आधी ज्यांनी भाषण केलं खासदार प्रीतमताईंचं मी नाव घेतलं, आणि माझ्या समोर खासदार प्रीतमताईंपेक्षाही प्रिय छोटी माझी धाकटी यशस्वी, जी माझ्या सगळ्या फॉर्मवरती वकील असल्यामुळे, आणि त्यांच्याहूनही जास्त प्रिय माझ्या जीवापाड माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्यासाठी केवळ एका ट्विटवर एका मेसेजवर धावत येणारे तुम्ही सर्व माझे परिवार। आज मला मीडियाने विचारलं की परिवार सगळा आलेला आहे फॉर्म भरायला, मी म्हणलं माझा परिवार आज नाही, हा माझा परिवार त्या आतल्या फोटो